नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल बोला शेटमध्ये मी स्वागत करतो. मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांनी आत्ताच मोदींना त्यांच्या बड्डेविषयी ज्या आहे शुभेच्छा दिल्या आणि म्हटले, माझा मित्र, माझा परम मित्र, माय फ्रेंड मोदी, असा उल्लेख त्यांनी त्यांच्या या ट्विटमध्ये केला होता. मग त्यामुळे आपल्याला वाटलं की भारत आणि अमेरिकेचे जे संबंध आहे ते आता परत पूर्व पदावरती येतील आणि परत पहिल्यासारखं सर्व सुरळीत होऊन जाईल. टॅरिफ पण कमी होऊन जाईल. पण घडलं या उलट. अमेरिका हा कोणाचाच नाही आहे, हा कोणाचा सगा नाही आहे. प्रत्येकाच्या पाठीमध्ये तो खंजीर खुपसतो म्हणजे खुपसतो. म्हणून भारत हा त्याचा परम मित्र रशियाला म्हणतो, अमेरिकेला नाही. अमेरिकेने भारताला आता चारी बाजूनी घेरण्यास सुरुवात केलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तानने आत्ताच सौदी अरेबियासोबत एक करार केला. त्या करारानुसार पाकिस्तानवरती केलेला गेलेला कोणताही हल्ला हा सौदी अरेबियावर केला गेलेला हल्ला राहणार आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, सौदी अरेबिया असं सहजासहजी तयार झाला ह्या करारासाठी? तर नाही मित्रांनो, यामागे 100 आणि 101% अमेरिकेचा हात आहे. अमेरिकेने सौदी अरेबियावरती प्रेशर आणलेलं आहे आणि सौदी अरेबिया त्या कारणामुळे पाकिस्तानसोबत हात मिळवणी करून अशा प्रकारचा करार करतोय. आता तुम्ही म्हणाल, अमेरिकाचा यामध्ये काय फायदा आहे? तर मित्रांनो, चाबहार पोर्ट, येस मित्रांनो, चाबहार पोर्ट, इराणमध्ये जे चाबहार पोर्ट आहे ते अमेरिकेने भारताला विकसित करण्यासाठी त्यामध्ये मुभा दिली होती. म्हणजे इराणवरती अमेरिकेने निर्बंध लादलेले होते, परंतु त्या चाबहार पोर्टवरचे जे निर्बंध आहे त्यामध्ये थोडी भारताला सवलत दिली होती आणि भारताला सांगितलं होतं की तुम्ही तो विकसित करू शकता. आणि मित्रांनो, ह्या चाबहार पोर्टमुळे भारताला अमेरिका, युरोप आणि अफगाणिस्तानपासून पुढे वरच्या साईडला म्हणजे उत्तरेच्या साईडला जेवढे पण देश आहे त्या सर्व देशांसोबत एक कनेक्टिव्हिटी जी आहे प्रस्थापित करण्याची संधी मिळत होती. परंतु मित्रांनो, आता प्रॉब्लेम हा झाला आहे की अमेरिकेने परत आता भारतावरती ते निर्बंध टाकलेले आहे आणि भारताला दिलेली सवलत आता काढून घेतलेली आहे. हाच खंजीर आणि हीच गोष्ट ही डोनाल्ड ट्रम्प यांनी आता केलेली आहे आणि यामुळेच मी म्हणतो आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी परत भारताच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे. आता डोनाल्ड ट्रम्प हे करता काय? डोनाल्ड ट्रम्प हे करता या कारणामुळे की त्यांनी जे टॅरिफ लावले त्या टॅरिफलासुद्धा भारत हा जुमानला नाही. भारताने रशियाला मदत करणं चालूच ठेवलं. डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे की भारताने त्यांच्याकडनं ऑइल खरेदी करावी आणि त्यांच्या देशाकडनं सर्व गोष्टी घ्याव्यात आणि रशियाला डच्चू द्यावा. पण हे कसं काय शक्य आहे? जर तुम्ही पाकिस्तानसोबत हातमिळवणी करत असाल, एका साईडने पाकिस्तानला सुद्धा खाऊ घालताय, एका साईडने आम्हाला म्हणताय की तुम्ही आमच्याकडनं तेल विकत घ्या, मग आम्ही भारतीय येडे आहोत का? भारतीय जनता एवढी मूर्ख आहे का तुमच्याकडनं तेल विकत घ्यायचं, तुम्हाला पैसे द्यायचे आणि तुम्ही ते पैसे पाकिस्तानला द्यायचे आणि पाकिस्तान आमच्यावरती आतंकवादी, आमच्यावरती दहशतवादी हल्ला करणार, आमच्या देशामध्ये पहलगामसारखे हल्ले घडवून आणणार? हे किती दिवस भारतीयांनी सहन करायचं? तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहे मित्रांनो, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आंतरराष्ट्रीय लेवलला चालू आहे. भारताविषयी अशा प्रकारचे कट कारस्थाने अमेरिका रचत आहे मित्रांनो. आणि या सर्व गोष्टीमुळे काय होणार आहे, तो चाबहार पोर्ट आहे ना, तो बंद जर झाला तर त्यामुळे भारताच्या निर्यातीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये इफेक्ट होणार आहे. आणि रशियाकडनं जो आपला पाथवे होता, रशियाकडनं आपल्याला माल यायचा, आपण रशियाला माल सप्लाय करायचो, तो आता पूर्णपणे जो आहे बंद होण्याच्या कगारवरती येईल. मग भारताला आता नवीन रूट जे आहे ते सापडायला लागणार आहे. कारण की अफगाणिस्तानमधून आपली चांगली निर्यात होत होती. पण आता प्रॉब्लेम हा झालेला आहे की आता भारताला पाकिस्तानला आणि चीनला थोडी विनवणी करावं लागू शकते. याचे कारण असे आहे की अमेरिकेने भारतावरती चाबहार पोर्टवरती लादलेले निर्बंध. परंतु मित्रांनो, पाकिस्तान पण खूप डेंजर आहे. आता पाकिस्तानमधून पण अशी न्यूज येते की पाकिस्तानचा जो जैश-ए-मोहम्मदचा जो हेड आहे मसूद अझहर, त्याने आता परत त्याची संघटना जी आहे जैश-ए-मोहम्मदची, तिला जी मोडकळीस आली होती ऑपरेशन सिंदूरनंतर, ती पुन्हा बांधायला सुरुवात केलेली. मित्रांनो, ह्या मसूद अझहरने काय केलं आहे मित्रांनो, की जे भारताच्या बॉर्डरवरती जेवढे पण आता कॅम्प भारताने उद्ध्वस्त केले होते, म्हणजे भारतीय सैनिकांनी उद्ध्वस्त केले होते आतंकवाद्यांचे, आता परत त्यांनी 313
जवळपास 313 कॅम्प जे आहे बांधायला घेतलेले. आणि ही जी न्यूज आहे ती खरी मित्रांनो. हे जे 313 कॅम्प जे आहे ते भारताविरोधी कारवाई करण्यासाठी ह्या जैश ए मोहम्मदनी सुरू केले होते, बांधले होते. पण लवकरात लवकर ते आपल्या ज्या एजन्सी आहेत त्यांनी ते लवकरात लवकर उघडकीस आणल्या कारणामुळे ते सुद्धा जे आहे तो प्लॅन जो आहे तो आता फ्लॉप होणारच आहे त्यांचा, आणि तो आपण करणारच आहोत फ्लॉप. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत भारताविरोधात, हे ज्या पाकिस्तान करतंय, अमेरिका करतंय, चायना करतंय, सोबतच आता साईडला बांगलादेश पण आहे. हे सर्व देश जे आहे शेजारचे ते आणि अमेरिका हे भारताला प्रेशर आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण मित्रांनो, भारतीय जनता म्हणून आपण यावरती काय पाऊल उचलू शकतो? तर मित्रांनो, आपण फक्त आणि फक्त मेक इन इंडिया हे प्रॉडक्ट्स वापरायला हवेत, आणि आपण जे आहे पूर्णपणे इंडिपेंडंट व्हायला हवं, स्वावलंबी व्हायला हवं. तेव्हाच आपला देश जो आहे या इंटरनॅशनल प्रेशरला जे आहे झेलू शकेल, आणि आपल्या देशाची जो पताका आहे, जो झेंडा आहे, तो अशाच प्रकारे फडकत राहील. तर मित्रांनो, तुम्हाला कसा आवडला हा व्हिडिओ? जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.